सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा घरभर इंद्राणीला शोधत असते, पण तिला इंद्राणी कुठेही सापडत नाही. त्यानंतर ती अद्वैतला इंद्राणीबद्दल विचारते, पण त्यालाही काहीच माहिती नसते. त्यामुळे नेत्रा काळजीत पडते. ती अद्वैतला म्हणत असते की इंद्राणी आत्यांची मनस्थिती ठीक नाहीये. तो विरोचक जे काही करत आहेत त्यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्यात. आपण त्यांची काळजी घ्यायला हवी, त्यांना जपायला हवं. आणि मग ते दोघेजण बाहेर जाऊन इंद्राणीचा शोध घ्यायचं ठरवतात. पण त्याच वेळी इंद्राणी घरात येते. नेत्रा त्यांना विचारते की आत्या तुम्ही कुठे गेला होतात. त्यावर इंद्राणी म्हणते की बाहेरच होते. तर अद्वैत विचारतो पण बाहेर म्हणजे नेमक्या कुठे. आणि त्यावर इंद्राणी सांगते की त्या विरोचकाने आईच्या अस्थी बाहेर कुठे लपवल्या आहेत का ते शोधत होते. त्यावर अद्वैत विचारतो मग तुम्हाला काही सापडलं का. त्यावर इंद्राणी नाराज होत म्हणते नाही, काहीच सापडलं नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून नेत्रा आणि अद्वैतला खूप वाईट वाटतं. तर इंद्राणी रडतच म्हणत असते की आता त्या विरोचकाच्या पायाशी नाक घासल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. मात्र नेत्रा तिला सांगते की आत्या तुम्ही असं काही करायचं नाहीये. आणि तुम्हाला खरंच असं वाटतं का की जर तुम्ही त्या विरोचकाच्या पायाशी नाक घासलं तर तो तुम्हाला मनोरमा आजींच्या अस्थी परत देईल. त्यामुळे तुम्ही असं काही करायचं नाहीये. आणि त्यावर इंद्राणी सुद्धा हो म्हणते. तर नेत्रा तिला वचन देते की मनोरमा आजींच्या अस्थी मी परत घेऊन येईल. तर दुसरीकडे फाल्गुनी तिच्या बेडरूममध्ये असते आणि त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते. तिला असं अचानक समोर बघून फाल्गुनी घाबरते. तर रुपाली तिला विचारत असते की काय ग भित्री भागूबाई, आजकाल तू खूपच बोलायला लागली आहे. आत्तापर्यंत माझ्यासमोर तोंड उघडण्याची तुझी हिंमत होत नव्हती आणि आता माझ्याशी डोळेवर करून डायलॉगबाजी करतेस का. हे सगळं तू त्या नेत्राकडूनच शिकली असशील ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी सगळ्यात आधी तुलाच मारणार आहे आणि तुझी हाडं सगळ्या गुजरातमध्ये टाकून देणार आहे. पण त्यातील 2 हाडं इथेच ठेवणार आहे. एक तुझ्या लाडक्या तेजससाठी आणि दुसरं या घरातल्यांसाठी. आणि मग ती जोरात फाल्गुनीला मिठी मारते आणि त्यामुळे फाल्गुनीला खूप त्रास होऊ लागतो. ती त्या रुपालीच्या मिठीमधून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते शक्य होत नाही. तिचा श्वासही गुदमरू लागतो आणि त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. फाल्गुनी मोठ्याने नेत्राला हाक मारते, त्यामुळे रुपाली घाबरून बाजूला होते. नेत्रा रागातच रुपालीकडे बघत असते. तर रुपाली नेत्राबद्दल, देवी आईबद्दल वाटेल ते बोलायला सुरुवात करते आणि त्यामुळे नेत्रा चिडून तिलाच मिठी मारते. तिने ज्या प्रकारे फाल्गुनीला त्रास दिलेला असतो त्याच प्रकारे नेत्रा रुपालीला त्रास देते आणि त्यामुळे फाल्गुनी खूपच खुश होते. तर नेत्रा रुपालीला म्हणत असते की तुझ्या घाणेरड्या तोंडामधून देवी आईचं नावसुद्धा घेऊ नको. आणि तू ज्या देवी आईला दगड म्हणतेस ना, त्याच देवी आईने त्रेतायुगात तुझं शिर धडापासून वेगळं केलं होतं हे विसरू नको. त्यामुळे रुपाली चिडून म्हणते की हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये मी तुला मारणार आहे. आणि मग त्यानंतर ती नेत्राचा गळा दाबते. मात्र नेत्रासुद्धा न घाबरता रुपालीचा गळा दाबते आणि त्यामुळे रुपालीचा श्वास कोंडतो. ती घाबरून नेत्राकडे बघत असते. आणि याच वेळी नेत्राला एक संकेत येतो. ती तिच्या कपाळावर हात ठेवते. मात्र रुपाली तिचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते शक्य होत नाही. आणि मग ती चिडूनच नेत्राला विचारते की काय संकेत आला होता तुला. पण नेत्रा काही उत्तर देत नाही. ती फाल्गुनीला घेऊन तेथून निघून जाते. त्यामुळे रुपाली चिडूनच स्वतःशी म्हणत असते की या नेत्राला संकेत आला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार आहे, सावध राहायला हवं. तर दुसरीकडे नेत्रा अद्वैतकडे जाते. ती रडतच अद्वैतला मिठी मारते. त्यामुळे तो घाबरतो. तो विचारतो की नेत्रा काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का. त्यावर नेत्रा त्याला सांगते की साहेब मला संकेत आला होता. मात्र ते ऐकून अद्वैत अजूनच घाबरतो. तो विचारतो की काय दिसलं संकेतात. आणि त्यावर नेत्रा सांगते की इतके दिवस आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आता येणार आहे. आणि मग ती अद्वैतला सांगते की विरोचकाचा नाग मरणार आहे. त्यामुळे अद्वैत खूप खुश होतो. तो म्हणतो म्हणजे आता फायनली त्या नागाचा खेळ संपणार. तर नेत्रा म्हणते आणि विरोचकाचा सुद्धा, कारण त्या नागाशिवाय विरोचक काही करू शकत नाही. आणि मग त्यानंतर अद्वैत तिला विचारतो की त्या नागापर्यंत नेमकं पोहोचायचं कसं. पण ते नेत्रालाही माहिती नसतं. दुसरीकडे रुपाली मुद्दाम हॉलमध्ये उभी असते.
आणि त्यानंतर जेव्हा केतकी त्या ठिकाणी येते त्यावेळी रुपाली ती फोनवर बोलत आहे असं नाटक सुरू करते आणि तिचं ते बोलणं ऐकून केतकीला तर धक्काच बसतो आणि त्यानंतर ती लगेच नेत्राकडे जाण्यासाठी निघते. रुपाली मात्र गालातल्या गालात हसत असते. दुसरीकडे नेत्रा त्या संकेताचाच विचार करत असते. त्यावेळी अद्वैत तिथे येतो. तो नेत्राला विचारतो की काय झालं, तू इतकी टेन्शनमध्ये का दिसते. त्यावर नेत्रा सांगते की साहेब मी त्या संकेताचाच विचार करत होते. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा मला असं वाटत आहे की कधी एकदा त्या विरोचकाचा अंत होईल आणि आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात करू. कारण तू कोणासाठी देवी आहेस तर कोणासाठी सुपरवुमन, कोणासाठी रक्षा कवच आहे तर कोणासाठी अजून काही, पण माझ्यासाठी तू माझी बायको आहे आणि मला तुझ्यासोबत नॉर्मल आयुष्य जगायचं आहे. आणि त्यावर नेत्रा म्हणते की साहेब माझीसुद्धा हीच इच्छा आहे आणि आता फक्त थोडे दिवस, कदाचित आजच त्या विरोचकाचा आणि त्याच्या नागाचा अंत होईल. पण त्याच वेळी केतकी त्या ठिकाणी येते. ती नेत्रा आणि अद्वैतला सांगते की मगाशी जेव्हा मी किचनमध्ये जात होते तेव्हा रुपालीचं बोलणं ऐकलं. ती कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. त्यावर नेत्रा विचारते की नेमकं काय बोलत होती ती. आणि त्यावर केतकी सांगते की ती कोणाला तरी सांगत होती की त्या मनोरमाच्या हाडांचा काही उपयोग नाही आहे, आपण त्यांची विल्हेवाट लावायला हवी, म्हणजे ती हाडं इंद्राणीलासुद्धा सापडणार नाहीत. आणि ते ऐकून नेत्रा म्हणते की ती नक्कीच त्या अस्तिकासोबत बोलत असणार. तुम्हाला अजून काही कळलं का. मात्र केतकी सांगते नाही, ती जे काही बोलत होती तेवढं तर मी तुला सांगितलं. तर दुसरीकडे रुपाली हसतच स्वतःशी म्हणत असते की आज नेत्राची आणि मृत्यूची भेट होणार आहे. आणि मग ती अस्तिकाला सांगते की तू तयार राहा तुझा प्रतिशोध घेण्यासाठी, आज नेत्राला मारून टाकायचं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.